भारतीय बौद्ध महासभेचा राजरत्न साहेब तुम आगे बढ़ो, राजरत्न साहेब तुम आगे बढ़ो, राजरत्न साहेब आंबेडकरांचा, राजरत्न साहेब आंबेडकरांचा। विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी, महानायकांनी आमच्या हक्काची, अधिकाराची लढाई लढली, त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना मी त्रिवार वंदन करतो। मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भंते प्राध्यापक भंते सुमेध बोधी महाथेरोजी, मंचावर उपस्थित भंते धम्मसेवक, मंचावर उपस्थित सर्वच भिक्खू संघ, वंदनीय भिक्खू संघ, मंचावर उपस्थित सर्व कार्यकर्तेगण, कार्यक्रमाचे आयोजक आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम। आजची ही 32वी बौद्ध धम्म परिषद आहे। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील यांचं स्मृतिदिनी आहे। या अनुषंगाने मी माझ्या वतीने, आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने सुभेदार मेजर रामजी आंबेडकर, माझे खापर पंजोबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो। आजची ही धम्म परिषद मला वाटतं मी दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा या धम्म परिषदेला येतो आहे। दुसऱ्यांदा ही धम्म परिषदेला येतोय। आपण मला सखोल याही पूर्वी ऐकलं असेल, युट्यूबवर, सोशल मीडियावरही ऐकत असता। आज आम्हा बौद्धांपुढे एक खूप मोठी समस्या या देशामध्ये उभी होते आहे, उभी राहणार आहे की उभी राहिलेली आहे असंही समजा। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध का केलं याचं जोपर्यंत आम्हाला आकलन होत नाही, जोपर्यंत आम्हाला याचं महत्व कळत नाही, तोपर्यंत हा धम्म आम्ही त्या नाही ज्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धम्म का दिला? बघा, 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान निर्माण करून दिला, बहाल केला। तो संविधान लागू झाला 26 जानेवारीला। आज आपण 2 फेब्रुवारीमध्ये आहोत। एक 4-5 दिवसापूर्वीच या देशात प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाची अंमलबजावणी ज्या दिवसापासून झाली, तो दिवस या देशाने साजरा केला। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं जे संविधान निर्माण केलं त्याचं पहिलं पान म्हणजे उद्देशिका, देशाच्या संविधानाची उद्देशिका सांगते की आम्हा भारतीयांना, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय या देशामध्ये काय आम्हाला अचीव करायचंय, प्राप्त करायचंय? न्याय, जस्टिस, इक्वॅलिटी, समानता, लिबर्टी, स्वतंत्रता आणि फ्रॅटर्निटी, बंधुता, हे 4 गोष्टी आम्हाला या देशामध्ये प्राप्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अथक परिश्रम करून या देशाला निर्माण करून दिला। या 4 गोष्टी म्हणजे जस्टिस, इक्वॅलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी, समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय। या 4 गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक वेळा आरोप झाले की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या 4 फिलॉसॉफीज, या 4 तत्वज्ञान हे फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून घेतलंय, फ्रेंच क्रांतीतून घेतलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबरच्या एक दिवस आधी म्हणजे 25 नोव्हेंबरला त्यांच्या संविधान सभेतलं शेवटचं भाषणामध्ये म्हणतात की मी या 4 तत्वज्ञान कोणत्याही फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं, फ्रेंच क्रांतीतनं घेतलेलं नाही, मी हे तत्वज्ञान बुद्धाकडनं घेतलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे दुसरं तिसरं काही नाही, हे बुद्धाचेच विचार बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये पुनर्जीवित करण्याचं एक ग्रंथ या देशाला दिला। आता संविधान दिल्यानंतर जे संविधान या देशामध्ये स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, समता जर स्थापन करणार आहे, तर मग बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा नव्याने बौद्ध धम्म स्वीकारायची काही आवश्यकता नव्हती, कारण बौद्ध धम्माचे हे फिलॉसॉफीज ऑलरेडी संविधान पूर्ण करणार आहे।
मग जर संविधानच पूर्ण करणार आहे, मग बाबासाहेबांना नव्याने बौद्ध धम्म स्वीकारायची काही आवश्यकता नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं राजकीय काम जे बाकी होतं ते करता आलं असतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी तसं केलं नाही. 1950 ला हा संविधान या देशाने स्वीकार केल्यानंतर, किंबहुना त्याच्या आधीच बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं होतं की संविधान तर बुद्धाच्या तत्वज्ञानावर बनवलं आहे. संविधान तर या देशामध्ये सर्वांना न्याय, समता, स्वतंत्रता, बंधुता देणारं आहे. पण 26-25 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब संविधान देताना काय म्हणतात की संविधान किती जरी उत्कृष्ट असला, संविधान किती जरी लायक असला, संविधान किती जरी चांगला असला, तरी त्याला चालवणारी लोक जर लायक नसतील, लायक नसतीलचा दुसरा अर्थ काय, नालायक असतील, तर संविधान काहीही कामाचा नाही. बाबासाहेब आंबेडकरांना हे माहित होतं की संविधान एके दिवशी अशा लोकांच्याही हातात जाईल जे संविधानाचे विरोधक असतील आणि जे संविधान या देशामध्ये राबवणार नाहीत, चालवणार नाहीत. अशा वेळेस माझी लोक कुठे जातील? ज्या दिवशी संविधानाने किंवा या देशाच्या संसदेने संविधान अंमलात आणायचाच बंद केला, मग माझ्या लोकांचं काय होईल? अक्षरशः 1957 ला जी आजची परिस्थिती आहे 2024 ची, तीच परिस्थिती 1957 ची होती. 1956 14 ऑक्टोबर आणि लगेच 6 महिन्यात इलेक्शन्स. ती आत्ताच परिस्थिती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायचं संपूर्ण नियोजन केलं आणि त्याच आधी बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते बाबासाहेबांना येऊन भेटले आणि सांगितलं, बाबासाहेब 3 महिन्यात या देशामध्ये इलेक्शन्स लागणार आहेत, त्यामुळे तुम्ही जर आता हिंदू धर्माचा त्याग केला तर हिंदूंची मतं तुम्हाला मिळणार नाहीत, हिंदूंची मतं मिळणार नाहीत. आता हिंदूंची मतं मिळवण्यासाठी आपण काय करतो? आपल्या पक्षाचे झेंडे बदलतो, आपल्या पक्षाचे नाव बदलतो, आपल्या पक्षाचे ध्येय धोरण बदलतो, मंदिरे उघडण्याचे चळवळी उभ्या करतो की नाही? हिंदूंची मतं मिळावी म्हणूनच करतोय की नाही? बाबासाहेबांनी दिलेला निळा झेंडा टाकून दिला, बाबासाहेबांनी दिलेला RPI टाकून दिला, हिंदूंची मतं मिळावी म्हणून आम्ही मंदिरं उघडायसाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय. मिळतात का? आकडे बघितल्यानंतर मिळालीत का? 2019 ला इलेक्शन झाल्या. हाच प्रसंग बाबासाहेबांसमोर होता. हाच प्रसंग. बाबासाहेबांचे कार्यकर्ते बाबासाहेबांना विनंती करत होते की बाबासाहेब, जानेवारी फेब्रुवारी महिन्यात 1957 ला इलेक्शन्स लागणार आहेत, ऑक्टोबर महिन्यात तुम्ही हिंदू धर्म सोडलात, मग हिंदूंची मतं मिळणार नाहीत, बौद्धांची लोकसंख्याच नाही. होती का बौद्धांची लोकसंख्या? मग बौद्ध धम्म स्वीकारल्यावर तुम्हाला मतं देणार कोण? मग RPIचं काय होईल? पक्षाचं काय होईल? येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये आम्हाला मतच मिळाली नाहीत तर मग काय होईल? तुम्ही आत्ताच बौद्ध धम्म स्वीकारू नका. तुमचा बौद्ध धम्म स्वीकारायचा कार्यक्रम थोडा लांबणीवर टाका, इलेक्शन्स होऊन जाऊ द्या, मग तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारा. कार्यकर्त्यांच्या या म्हणण्याला जर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐकलं असतं, मानलं असतं, तर आज आपण बौद्ध झालो असतो का? कारण 6 डिसेंबरलाच बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. 1957 ची इलेक्शन बघण्यासाठी बाबासाहेब हयात नव्हते आणि 1957 ला कसलीही दीक्षा झाली नसती. जर दीक्षाच झाली नसती तर 2 आणि 3 मार्चला हा कार्यक्रम आपण आयोजित करू शकलो असतो का? इकडे एवढे बसलो असतो का? कुठे असता माहिती आहे? आता तुमची मुलं आता कावड यात्रेत असते. तुम्ही लोक मरी आई, खंडोबा याच्या यात्रेमध्ये कुठेतरी भटकत असता. आमची लोक आज जे अभिमानाने इथे बसतायत, इथेच नाही, या देशाच्या सुप्रीम कोर्टच्या जजच्या खुर्चीवर काल चंद्रचूड यांनी एका बौद्धाला शपथ दिली. ही दिसले असते का? आज कुणाच्या तरी मंदिराच्या पायऱ्यांवर हा समाज दिसला असता जर बाबासाहेब आंबेडकरांनी या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं असतं तर. काय म्हणाले माहितीये बाबासाहेब? बाबासाहेब कार्यकर्त्यांचं विनंती ऐकल्यानंतर हे कार्यकर्ते बाबासाहेबांना विनंती करत होते की बाबासाहेब, बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ नका, इलेक्शन्स लागणार आहेत, इलेक्शन्स लागल्यानंतर आम्हाला कोणी मतं देणार नाहीत.
आजचा आमचा एखादा जर नेता असता तर त्याने भूमिका घेतली असते की ठीक आहे, बुद्धाचं नाव घेऊ नका. आज बरीच लोक आहेत की बौद्ध असून ते बुद्धाचा फोटो लावणार नाहीत, बुद्धाचं नाव घेणार नाही. बाबासाहेबांनी काय भूमिका घेतली माहित आहे? बाबासाहेब म्हणतात, तुमच्यापैकी माझ्यासोबत कोणी नाही आलं तरी चालेल, मी आणि माझी पत्नी म्हणजे माई साहेब आम्ही दोघं जाऊन उद्या बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहोत, कोणी नाही आलं तरी चालेल. का? बाबासाहेब आंबेडकरांवर का असा प्रसंग आला की त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लावली, दावावर लावली आणि तुम्हाला बौद्ध धम्म देऊन गेले. शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे 5 डिसेंबर 1956च्या रात्री 2 वाजेपर्यंत बाबासाहेब त्यांच्या पत्नीचा, त्यांच्या मुलाचा किंवा त्यांच्या पुतण्याचा विचार करत नव्हते. हे तिघच होते बाबासाहेबांना. एक पुतण्या म्हणजे मुकुंद, एक मुलगा म्हणजे यशवंत आणि माईसाहेब. हे तिघच होते. या तिघांसाठी त्यांच्या संपत्तीची विल्हेवाट लावत बसले नव्हते की माझी ही जमीन माझ्या मुलाला, माझी ही संपत्ती माझ्या पत्नीला, माझी ही संपत्ती माझ्या मुलाला, यासाठी विल्हेवाट लावत बसले नव्हते, विल बनवत बसले नव्हते. काय करत होते माहितीये? रात्री 2 वाजेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत जी बौद्ध धम्माची दीक्षा आता मी माझ्या लाखो अनुयायांना देऊन आलेलो आहे, तो बौद्ध धम्म माझ्या अनुयायांनी व्यवस्थित पालन केला पाहिजे, त्याच्यामध्ये काटेकोरपणाने त्याने पालन केला पाहिजे. म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धम्म ग्रंथ बाबासाहेब तयार करत बसले होते की माझ्या गेल्यानंतर या धम्माचं व्यवस्थित पालन करा. त्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहित बसले होते. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तो धम्मग्रंथ एसी कॅबिन मध्ये बसून वाचायला तयार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब हा धम्मग्रंथ तुमच्यासाठी तयार करत होते. आमची मुलं ते उघडून बघायला तयार नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा बुद्ध का देऊन गेले? स्वतःची राजकीय कार्यकीर्द पणाला लावून का देऊन गेले? का? तर या देशाचं संविधान जर तुमची रक्षा करू शकलं नाही, या देशाचं सरकार जर या देशाची संविधानाची अंमलबजावणी करायचं थांबवलं, तर तुम्ही बुद्धाच्या मागे जा. हा बुद्ध तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील आणि तुम्हाला फक्त देशातच नाही तर जगात न्याय द्यायचं काम तुम्हाला हा बुद्ध करेल. या अर्थानं बाबासाहेबांनी तुम्हाला हा बुद्ध दिला की या देशामध्ये जर संविधान तुमची रक्षा करू शकलं नाही तर बौद्ध म्हणून, स्वतःची बौद्ध म्हणून ओळख निर्माण करा आणि जगामध्ये जा. 15 ऑक्टोबर 1956चं भाषण आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणामध्ये आजही नमूद आहे. 18वा खंड पाठ दिन भाग 3 मध्ये 2.5 तास केलेलं भाषण आजही नमूद आहे, पण ते आम्ही वाचत नाही. काय म्हणतात माहितीये दीक्षा झाल्यानंतर बाबासाहेब की आता भारतातल्या भारतात खूप झालं, पुष्कळ झालं, आता तर भारताच्या बाहेर जाऊन दाखवा. आता भारताच्या बाहेर जर आम्हाला जायचं असेल तर काय ओळख घेऊन जावं लागेल? महार, मातंग, चांभार, ढोर ह्या जातीची नावं, ह्या ओळखी तुमच्या महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत. मी कधी राजस्थानला गेलो, तिथे विचारतो की महारांची किती कम्युनिटी आहे इथे? ते म्हणते महार क्या होता है. मी कधी तमिळनाडूला गेलो, तिथे विचारतो की महारांची संख्या किती इथे? ते म्हणे आमच्या इकडे महार जात नाही. मग महार म्हणून जर स्वतःची ओळख निर्माण झाली तर काय आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर तरी जाऊ शकतो का? आणि बाबासाहेब काय म्हणतायत की आता घरातल्या घरात म्हणजे भारतातल्या भारतात आता खूप झालं, आता भारताच्या बाहेर जा आणि तिथे जाऊन तुमचे हक्क आणि अधिकार मिळवा. मग कसे मिळवणार आहोत? या जातीच्या नावाखाली. आता नुकतीच गणना सुरू आहे, सर्वे सुरू आहे, गणना पण नाही, सर्वेक्षण. सर्वेक्षणासाठी महाराष्ट्राच्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये जाहिराती आलेल्या आहेत की मराठा समुदायाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्थिती पाहण्यासाठी मराठा आणि ओपन कॅटेगरीचं, खुल्या प्रवर्गाचं आम्ही सर्वेक्षण करणार आहोत आणि त्यांच्या घरी ही गणक जाणार आहेत आणि त्यांची माहिती घेणार आहेत. गणना कुणाची होणार आहे? मराठ्यांची. प्रश्न कुणाला पडलाय? बौद्धांना, की जात लिहायची की नाही लिहायची.
आहे ना. मागच्या एक आठवड्यापासून सगळ्या सोशल मीडियामध्ये समाजामध्ये ही खळबळ उडाली आहे की जात लिहायची की नाही लिहायची, लिहायची की नाही लिहायची. आणि बाबासाहेब म्हणतात घरातल्या घरात खूप झालं. आता तुम्हीच मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला हा बौद्ध धम्म दिलाय तर बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून, बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही जात लिहायची की नाही लिहायची. बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे की बौद्ध झाल्यानंतर तुम्ही जात लिहावी की नाही लिहावी. त्याच भाषणातलं एक अजून उदाहरण देतो जे बाबासाहेबांनी दीक्षा झाल्यानंतर आम्हाला सांगितलंय. बाबासाहेब म्हणतायत की ज्या पद्धतीने वेगवेगळ्या नद्या या एका महासागराला येऊन भेटतात त्या पद्धतीने बौद्ध धम्मात या बौद्ध धम्मात येत असताना आपापल्या जाती, आपापल्या धर्म हे बाहेर ठेवा. आणि ज्या पद्धतीने एखादी नदी एखाद्या महासागरात आल्यानंतर कोणीही त्या महासागरातलं पाणी की हे गंगेतलं पाणी, हे कृष्णा नदीचं पाणी, हे गोदावरीचं पाणी असं वेगवेगळं करून दाखवू शकत नाही. त्या पद्धतीने बौद्ध धम्मात या. म्हणजे आम्हाला आमची जात घेऊन बौद्ध धम्मात यायचंय की जात सोडून बौद्ध धम्मात यायचंय. जात सोडून यायचंय. मग उत्तर तर तुमच्याकडेच आहे, उत्तर तुमच्याकडेच आहे. मग हा प्रश्न बौद्धांना का पडावा, तेही दुसऱ्याच्या. ते एक हिंदीमध्ये म्हण आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. लग्न मराठ्यांचं लागलंय, वरात बौद्धांची निघते. आमचा संबंधही नाही त्या गणनेसाठी, त्या सर्वेक्षणासाठी. तरी आम्ही लोक आमची जात लिहायची की नाही लिहायची त्याच्यात दोन गट आमच्यामध्ये पडलेत. एक म्हणतो लिहा, एक म्हणता नका लिहू. लिहिलं तर आमची जातही येईल, म्हणजे बौद्ध महार. ओळख काय होईल, बौद्ध महार. मग जर तुम्ही तुमची जात लिहिताय मग मातंगाने काय करायचं. तो म्हणेल तुम्ही तुमची लिहिता तर मी माझी लिही. तू बौद्ध महार तर मी बौद्ध मातंग. मग मातंगांना बघून चांभारी म्हणेल मग मी पण माझी लिहितो, मी बौद्ध चांभार, मी बौद्ध ढोर. म्हणजे ज्या जाती ब्राह्मणही या धम्मामध्ये टाकू शकला नाही त्याच जाती आम्ही आमच्या हातातून या धम्मामध्ये आणायचं काम करतो. ब्राह्मणाला काय करायची गरज लागली, हा धम्म फोडण्यासाठी आमच्याच हातून हा धम्म संपवण्याचं काम. आणि ज्या दिवशी या धम्मामध्ये जाती येतील त्या दिवशी 2500 वर्षापासून टिकलेला हा धम्म नष्ट होण्यास सुरुवात होईल. हिंदू धर्म का नष्ट झाला, त्याच्यातल्या जाती व्यवस्थेमुळे. त्या धर्मामध्ये जाती आहेत म्हणून तो धर्म एकवटलेला नाही. आता सुरू आहे ना भांडण, कुणबी मराठा. मी तर अभिनंदन करीन महाराष्ट्र सरकारचं की त्यांनी दलित मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांना त्या पद्धतीने शिक्षणामध्ये त्यांच्याही मुलांना डॉक्टर, इंजिनियर होण्याची संधी मिळाली. या देशामध्ये आता एक नवीन संकल्पना उदयास येईल हळूहळू, दलित मराठा. है ना. तुम्हाला दलित बोललं तर राग यायचा ना. दलित का बोललं जायचं तुम्हाला, कारण तुम्ही आरक्षण घेता. मग तुम्हाला जर आरक्षण मिळतं तर मराठालाही आरक्षण मिळतंय. मग तुम्ही दलित बौद्ध, मग त्यांचा उल्लेख काय होईल, दलित मराठा. आम्हाला तर त्यांचं समर्थनच करणं गरजेचं आहे की या देशामध्ये दलित मराठ्यांना केवळ शिक्षणात आरक्षण नसावं तर त्यांच्यासाठी स्वतंत्र हॉस्टेल्स निर्माण करण्यात याव्या. एवढंच नाही तर दलित मराठा वस्त्याही तयार करण्यात यावं. ही माझी वैयक्तिक मागणी या देशाच्या सरकारकडे असेल की दलित मराठा वस्त्या या तयार करण्यात यावा. अशा पद्धतीने दलित मराठ्यांनाही त्यांचं प्रतिनिधित्व या देशामध्ये मिळावं. आमचा तो विषय नाही, आमचा विषय बौद्धांपुरता आहे. आज या देशामध्ये जे संविधानाने अधिकार आम्हाला देऊन ठेवलेले आहेत तेही हळूहळू नष्ट होत आहेत. आणि हे मी माझ्या पदरचं सांगत नाहीये. या देशाची फायनान्स मिनिस्टर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण हिने जर अशा त्यांच्या धार्मिक कार्यक्रमात जर हे उल्लेख केला असता, हा भाषण केलं असतं तर त्याला कसलाही दुजोरा देण्यात अर्थ नव्हता. पण ती बाई या देशाच्या संसदेत उभं राहून म्हणते की 2 वर्षामध्ये आम्ही, येणाऱ्या 2 वर्षामध्ये भारतातल्या सर्व सार्वजनिक संस्था म्हणजे पब्लिक सेक्टर आम्ही विकणार आहोत. आमचं काम या कंपन्या चालवण्याचं नाही,
म्हणून आम्ही सगळ्या सरकारी संस्था, सार्वजनिक संस्था, पब्लिक सेक्टर, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस विकणार आहोत आणि तिथे प्रायव्हेट कंपन्यांना देणार आहोत. आम्हीच कंपन्या चालवणार नाही. एअर इंडिया विकली, रेल्वे स्टेशन, अनेक रेल्वे स्टेशन विकले गेलेले आहेत. तर या देशाची अर्थमंत्री देशाच्या संसदेत उभं राहून सांगते की मी 2 वर्षात सगळ्या सरकारी नोकऱ्या, सगळ्या सरकारी संस्थांना विकणार आहे. या देशामध्ये आरक्षण आम्हाला संविधानाने दिलेलं आहे. आर्टिकल 340, 341 हे आर्टिकलला हात न लावता या देशातल्या सगळ्या नोकऱ्या एका रात्रीत बंद करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आमच्या नोकऱ्या गेल्या. या देशाचं शिक्षण आर्टिकल 21 मध्ये अजूनही नमूद आहे की 6 वर्षाचा मूल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाला केजी पीजी पर्यंतचं शिक्षण ही जबाबदारी राज्य सरकारची राहील. या देशाचं संविधान सांगतं. पण सरकार काय म्हणतं की आता आम्ही नवीन शैक्षणिक धोरण आणणार आहोत आणि सगळ्या शालेय शिक्षणाला खाजगीकरणासाठी सगळ्या कंपन्यांना देणार आहोत. म्हणजे तुमचा आर्टिकल 21C गेला. या देशाच्या संविधानाचा आमच्यासाठी वापर फक्त शिक्षण आणि नोकरी, या पलीकडे आम्ही संविधानाला आम्हाला काही घेणं देणं नाही. आहे का? संविधान म्हणजे काय? नोकरी मिळते ना, शिक्षण मिळतंय ना, बस. हे शिक्षण आणि नोकरी देण्याची जबाबदारी संविधानाने कुणाला दिली आहे? या देशावर सरकार कुणाचं असतं? काय नाव असतं सरकारचं? भारत सरकार. वाटतं हे नवीन नाव ऐकल्यासारखं लोकांना वाटतंय, कारण 7-8 वर्षात हे नावच ऐकू नाही आलं आम्हाला. मोदी सरकार नाव आहे. लोक हळूहळू हे नावही विसरले की या देशाच्या गव्हर्नमेंटला बोलतात काय. कारण 7-8 वर्षात हे नाव आमच्या कानी पडलंच नाही. कधी पडलं का कानी? भारत सरकार की योजना, भारत सरकारचा उपक्रम, भारत सरकार का उपक्रम. मग कसला उपक्रम? कोणाचा असतो उपक्रम? मोदी सरकार. देशाचं संविधान कुणाला दिलंय? भारत सरकारला. मोदी सरकारला दिलंय का? या देशावर अनेक प्रधानमंत्री झाले. मनमोहन सिंगही नरेंद्र मोदीच्या आधी प्रधानमंत्री होते. कधी ऐकलं का सिंग सरकार? अटल बिहारी वाजपेयी सरकार, मोरारजी देसाई सरकार. मग अचानक भारत सरकार संपवून मोदी सरकार मागच्या 7-8 वर्षापासून हे नाव कानी पडतंय. मग मोदी सरकार कोणत्या दस्तावेजावर काम करतं? भारत सरकार जर भारतीय संविधानावर काम करतं, मग मोदी सरकारचा दस्तावेज काय? मनुस्मृती. हे मनुस्मृतीवर काम करतात. हे भारतीय संविधान ही कोण आहेत माहिती आहे? मी उगाच कुणावर आरोप करणार नाही. ही कोण आहेत? ज्यांचं आज भारतामध्ये सरकार आहे, यांची पार्श्वभूमी काय माहिती आहे? ज्यावेळेस या देशाचं संविधान निर्माण करण्यासाठी संविधान सभा गठीत झाली आणि मग 9 डिसेंबर 1946ला या संविधान सभेचं कामकाजाला सुरुवात झाली, त्यावेळेस एक संस्था अशी होती जिचं म्हणणं होतं की या देशाला संविधान निर्माण करण्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही. नवीन संविधान निर्माण करण्याऐवजी हा देश ज्या संविधानावर चालत होता तोच संविधान या देशाने अधिकृतरित्या स्वीकारला पाहिजे आणि तो संविधान म्हणजे मनुस्मृती. या संस्थेची ही मागणी होती आणि म्हणून ही संस्था संविधान सभेला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचं संविधान निर्माण करून देण्यासाठी अडथळे निर्माण करत होती आणि या सभा उधळून लावत होती. त्यांचं म्हणणं होतं की नवीन संविधान निर्माण करायची गरज नाही, हा देश मनूच्या कायद्यावर चालेल अशा पद्धतीने या संस्थेची मागणी होती. आणि मग ही संस्था या देशाचं संविधान निर्माण होऊ देत नाही, म्हणून त्या संस्थेवर कायदेशीररित्या बॅनला मराठीत काय म्हणतात? बंदी. कायदेशीर बंदी या संस्थेवर टाकण्यात आली. त्या संस्थेचं नाव काय माहित आहे? RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आता याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अधिकृत पॉलिटिकल पार्टी, राजकीय पार्टीचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. आता तुम्ही विचार करा की ज्या RSS ने या देशाचं संविधान निर्माण होऊ नये म्हणून संविधान सभा उधळून लावल्या, त्यांचीच अधिकृत
ऑफिशियल पॉलिटिकल पार्टी जर सत्तेमध्ये आली तर काय देशाचं संविधान ती राहू देईल की नष्ट करेल? राहू देईल का? ज्यांचं म्हणणं होतं की संविधान नसला पाहिजे त्यांचीच ताकद जर या देशात आली तर ते संविधान वाचवू देतील, ते संपवतील. आणि म्हणून मागच्या दारानं पुन्हा मनुस्मृती कायम करण्यासाठी आज ही लोक 24 काय म्हणतो आमचा प्रधानमंत्री, किती तास काम करतो माहितीये? भाषणात बोलत असतो तो 18 घंटे काम करता म्हणतो मी. 18 तास काम करण्याचं फलित काय आहे? एअर इंडिया विकली. 18 तास काम करून या देशाचं संविधान जाळलं, अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये बदलाव झाले. 18 तास काम करून आमच्यावर भीमा कोरेगाव झाला. या देशामध्ये बीपीसीएल विकली, एचपीसीएल विकली, तुमच्या ऑर्डनन्स फॅक्टरीच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत, सगळ्या बँकेचं खाजगीकरण सुरू आहे. हे 18 तास काम करण्याचं फलित आहे. म्हणून आता 2 महिन्यात तुम्ही जेव्हा मतं द्यायला जाल त्यावेळेस जरा मोदींना आराम करू द्या. खूप 18 तास काम करायची तुम्ही त्यांच्याकडनं खूप काम करून घेतलं. आणि म्हणून जरा आता त्यांना घरी बसवा, जरा बायकोकडे राहा म्हणा. बायकोही नाही, बायकोही सोडून दिली. सोडलेली बायको पुन्हा आण म्हणा. सिर्फ राम लल्ला को कब तक लाओगे? आपके लल्ली को भी लेके आओ. तिना घरी आणा, तिची प्राण प्रतिष्ठापना करा. आणि या वयात जमतंय का बघा अजून एखादं प्राण या देशात जगात आणायचं? आणि म्हणून या देशाचं संविधान आज अत्यंत धोक्यात आहे. आणि हे आम्ही नाही सांगत आहोत, मी नाही सांगत आहे. जस्टिस गोगोई हलकं हलकं नाव आठवत असेल, जस्टिस चिलामेश्वर, जस्टिस जोसेफ, या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे टॉप 4 जजेस हे 2018 सालीच देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या आवारात येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सांगितलं देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही धोक्यात आहे. आमच्या बोलण्यावर कदाचित विश्वास नसेलही, कमीत कमी सुप्रीम कोर्टच्या जजेस जे बोलतायत ते तरी माना. आणि मग अशा अवस्थेत आम्ही कुठे जायचं? या देशातल्या बौद्धांनी कुणाकडे बघायचं? आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला की या देशामध्ये जर आमच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला तर तुम्ही बौद्ध देशांकडे, युनायटेड नेशन्स मध्ये बाबासाहेबांचं पत्र आहे, रायटिंग मध्ये आहे की संयुक्त राष्ट्राकडे तुमची गाऱ्हाणं मांडा. आम्ही साधं जिल्ह्याच्या बाहेर जात नाही आहोत, त्यांच्यापर्यंत कधी जाणार आहोत? ईव्हीएम बद्दलही माझा उल्लेख करण्यात आला. आम्हाला याच जस्टिस पैकी, मी त्यांचे नाव घेणार नाही नाहीतर त्यांच्यावर ईडी बसायची, त्यांनी आम्हाला सांगितलं की भारतामध्ये ईव्हीएम हटवण्याची चळवळ करू नका, कारण या देशाचं संपूर्ण सूत्र आरएसएसच्या हातात आहे. मागणी कुणाकडनं करताय? ज्यांनी आणली त्यांच्याकडेच. तुम्हाला मागणी करायची आहे तर भारताच्या बाहेरून करा. आणि म्हणून ईव्हीएम हटवण्याची मुवमेंट आम्ही संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन्स मध्ये आम्ही तिथे पिटिशन टाकली. आणि टाकलीच नाही, ती ऍक्सेप्ट झाली, कबूल झाली. 2019 साली ही कबूल झाली. आणि 2020च्या संयुक्त राष्ट्राच्या त्या बैठकीत ही टेबलवर येणार. पण त्याच वर्षी या पूर्ण जगामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आणि ती युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली UNGA ही होऊ शकली नाही. आणि त्यामुळे आमची ती पिटिशन कुठे ना कुठे ती मागे पडली. ऑनलाईन त्यावेळेस हे सगळं असेंब्ली झाली आणि हा विषय त्याच्यात घेण्यात आला नाही. पुन्हा जर मला ही पिटिशन रिवाईव्ह करायची आहे तर मला 1,00,000 ते 1.5 लाख लोकांच्या सह्या गोळा करून पुन्हा संयुक्त राष्ट्राला सबमिट करावं लागतं. ती पुन्हा मोठी कॅम्पेन सुरू करावी लागते. आणि मला आता असं उत्तर मिळालंय की त्याही देशांमध्ये RSSने त्यांचे हस्तक तिकडेही बसून ठेवलेत. त्यामुळे यावेळेस तुम्ही जर तुमची पिटिशन टाकली तर ते सरसकट त्याला नाकबूल करतील. त्यांनी त्यांची माणसं तिथेही पेरली. तिथेच नाही, बौद्ध देशातही त्यांनी त्यांची माणसं पेरून ठेवली. आज आपण या ठिकाणी ही बौद्ध परिषद घेतोय. या संस्थेचं मी इथे कुठेतरी नाव वाचलं होतं. काय संस्था? महाबोधी बहुउद्देशीय संस्था. ही एक बौद्धांची संस्था आहे.
बौद्ध त्याच्यामध्ये बौद्ध भिक्खू असतील, बौद्ध उपासक असतील, त्याचे सदस्य आहेत. काय 1 रुपया तरी एखाद्या तरी बौद्ध देशाकडनं तुम्हाला आलाय या संस्थेला? बौद्धांची संस्था, बौद्धांचे कार्यक्रम होत आहेत, या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम होत आहेत, लोकांना जागृतीचे कार्यक्रम होत आहेत. मग बौद्ध देश या संस्थेला 1 रुपयाची मदत का करत नाही? बौद्ध देश यांच्यापर्यंत आमची माहिती का जात नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आम्ही जगाच्या दृष्टिकोनातनं या देशातले बौद्ध कोण माहित आहे? ही बहुउद्देशीय बौद्धांची संस्था ही जगामध्ये जगाच्या पाठीवर नाही. मग कोणती संस्था आहे ही बघा. ही एक संस्था आहे, आय एम बुद्धा, मी बुद्ध आहे, मराठीमध्ये जर आपण अनुवाद केला तर. हिचे टूर लागलेले आहेत युनायटेड किंगडम, जर्मनी, नेदरलँड, युकेच्या पार्लमेंटमध्ये आणि बरेच ठिकाणी यांचे कार्यक्रम सुरू आहेत. कधी गायनाचे कार्यक्रम आहेत, काय कार्यक्रम आहेत, बरेच कार्यक्रम आहेत. जगामध्ये ही संस्था काम करते आहे. बौद्धांची भारतातली सगळ्यात मोठी संस्था म्हणा, काही म्हणा. कधी फाउंड झाली आहे माहित आहे? 2019ला. आज 24 सुरू आहे. 3 वर्षच झाली. 3 वर्ष झाली ही संस्था जगामध्ये बुद्धांचं, या भारतातल्या बौद्धांचं नेतृत्व करते आहे आणि जगातनं बौद्ध देशाकडनं पैसे उकळते. संस्थापक कोण आहेत माहित आहे? संस्थापक पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री. जोशी आणि अग्निहोत्री जे या देशामध्ये बुद्धाचं साधं नाव पण घेत नाहीत की मी बौद्ध आहे म्हणून, बुद्धाचा प्रचारही करत नाहीत. ती लोक जगामध्ये जाऊन काय सांगतायत? आय एम बुद्धा, मी बौद्ध आहे, मी बुद्ध आहे. जगात जाऊन सांगतायत. आम्ही एक्झॅक्ट ऑपोजिट. आम्ही इथे बौद्ध आहोत, जगात जाऊन सांगतोय की आम्ही महार आहोत. है ना? आहोत आम्ही बौद्ध. इथे बसलोत बौद्ध परिषदेमध्ये, इथे ऐकतोय बौद्ध भिक्खूंना, ऐकतोय बौद्ध नेत्यांना आणि ओळख काय सांगतायत? महार. ज्यांचं बौद्ध धम्माशी काही घेणं देणं नाही, बुद्धावर एकही प्रवचन ऐकायला येत नाहीत, बुद्धावर काही अभ्यास करत नाहीत, जगात जाऊन सांगतायत काय? मी बौद्ध आहे. ज्यांनी बौद्ध सांगायला पाहिजे ते लपवून ठेवतायत आणि ज्यांचा बौद्ध धम्माशी काही घेणं देणं नाही ते ओढून ओढून सांगतायत. परिणाम, संपूर्ण जग या संस्थेला भरभरून पैसा देत आहेत, ज्यांचा बौद्ध धम्माशी काही संबंध नाही. या पैशावर तुम्हाला एक उदाहरण देईन. हा जगातनं पैसा उकळल्यानंतर यांनी एक चित्रपट बनवला मागच्या 2 वर्षापूर्वी भारतामध्ये. चित्रपटाचं नाव काय माहित आहे? काश्मीर फाईल्स. कदाचित तुम्ही लोकांनी बघितला नसेल, मी बघितला नाही. तो काश्मीर फाईल कशावर पिक्चर आहे माहित आहे? ब्राह्मणांवर झालेल्या अत्याचाराबद्दल. काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने ब्राह्मणांना हकलून लावलं त्याच्यावर हा चित्रपट बनवला. पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री, अनुपम खेर यांनी. पैसा कुठून घेतला? बौद्ध देशांकडनं. बौद्ध देशांकडनं पैसा घेऊन ते ब्राह्मण धर्मावर झालेले अत्याचार त्याच्यावर दाखवत. आजही बुद्ध आम्हाला भरभरून द्यायला तयार आहे, भरभरून द्यायला तयार आहे आम्हाला. बुद्ध दोन्ही हाताने देतोय. पण मागणाऱ्याच्या यादीत कोण उभा आहे? मोदी, जोशी, अग्निहोत्री, अनुपम खेर, योगी. ते त्या लाईनीत उभे आहेत. आमची लाईन कुठे? मर्याई, खंडोबा. वर्षानुवर्ष आम्ही त्या लाईनीत उभे आहोत. आम्हाला एक पाकळीही मिळत नाहीये आणि ते भरभरून घेऊन चाललेलं. आपलं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धम्म देऊन धर्मांतर नाही केलं. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला आमच्या मूळ घरामध्ये परत घेऊन आले की आमची मूळ हा बौद्ध धम्म आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचा स्मृती दिन आहे. त्यांच्या जीवनातली एक आठवण सांगतो. रामजी बाबांची पोस्टिंग अफगाणिस्तानच्या युद्धासाठी करण्यात आली होती. अफगाणिस्तानमध्ये त्यांची ज्यावेळेस पोस्टिंग झाली त्यावेळेस बाबासाहेबांचे वडील, बाबासाहेबांचा जन्मही झाला नव्हता,
हे त्यांचं बिराड घेऊन म्हणजे माता भीमाईंना घेऊन अफगाणिस्तानला तिथे मुक्कामी होते. एके दिवशी माता भीमाई त्या तलावावर कपडे धुवायला तिकडे गेल्या होत्या. हे सगळ्यांना माहित आहे. हे सगळ्यांनी इतिहास त्यांचा वाचलाय, टीव्हीवर आपण मालिकेतूनही बघितलंय. आणि कपडे धुत असताना तिकडून भगव्या वस्त्रांमधनं जे पिक्चर मध्ये आणि जे लिहून ठेवलेलं आहे त्या पद्धतीने सांगतो, मग नंतर त्याचा उलगडा करेल. तिथून गोसाव्यांचा एक थवा चालला होता. मग त्यातला एक गोसावी थांबतो आणि तो बघतो, माता भीमाईंना बघतो आणि तो निर्खद बघत असतो. माता भीमाईंना कळतं की हा गोसावी मला असा का बघतोय. म्हणून ती त्या माता भीमाई त्यांच्या हातातलं काम सोडते आणि त्या गोसाव्याला ओरडायच्या दृष्टिकोनातनं येते आणि म्हणते, काय रे गोसाव्या, असं का बघतोयस मला. तू गोसावी काय म्हणतो माहित आहे, तू भीमाई ना ग. माता भीमाईंना वाटतं कोण पर मुलकात मला इथे ओळखणारा भेटलाय. म्हणून ते कपडे पदर वगैरे सारत म्हणते की तुम्ही मला कसे ओळखता. तर तो गोसावी म्हणतो की मी रामजीचा मोठा भाऊ, रामजीचा भाऊ, रामचा भाऊ. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे काका हे रामजी बाबा यांचे मोठे बंधू बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना म्हणजे रामजी बाबांना कुठे भेटतात, अफगाणिस्तानमध्ये. इतिहासामध्ये काय लिहून ठेवलंय की गोसाव्यांचा थवा तिथून जात असतो. अफगाणिस्तानमध्ये आजही भल्या मोठ्या मोठ्या बुद्धाच्या मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्या फोडण्यासाठी तोडण्यासाठी अक्षरशः बॉम्ब लावले जातात, तरीही त्या मूर्त्या फुटत नाही. इतक्या मोठ्या आणि विशाल बुद्धाच्या मूर्त्या अफगाणिस्तानमध्ये आहेत, आजही आहेत. आता मला सांगा, अशा अफगाणिस्तानमध्ये जिथे बुद्धाच्या मूर्त्या आजही सापडतात, तो देश हिंदू राष्ट्र असेल की बौद्ध देश असेल. मग त्या बौद्ध देशामध्ये हिंदूंचा गोसाव्यांचा थवा जात असेल की बौद्ध भिक्खू तिथे असतील. याचा अर्थ रामजी बाबांचे मोठे बंधू हे गोसावी नसून हे बौद्ध भिक्खू झाले होते आणि हे बौद्ध धम्माचा प्रचार करता करता बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना अफगाणिस्तानमध्ये जाऊन सापडले. आणि मग त्यांनी, आपण म्हणतो ना आता आपण दिव्य प्रभरत्न तू, साधू वरदान तू, कोणता साधू आणलात तुम्ही वरदान द्यायला, की साधूने वरदान दिला म्हणून बाबासाहेब उदयास आले, असं आहे का. म्हणजे माता भीमाईंचा त्याग नाही, रामजी बाबांचा त्याग नाही, माता रमाईंचा त्याग नाही, माता लक्ष्मीबाईंचा त्याग नाही, त्यांची 4 मुलं मेली त्यांचाही काही बलिदान नाही, फक्त बाबासाहेब साधूचं वरदान आहे ना. साधूने इथून काय ते रेस सोडल्या आणि अचानक पोटामध्ये बाबासाहेब निर्माण झाले, असं झालं का. ते साधू नव्हते, ते बौद्ध भिक्खू होते. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे हे जे कुटुंब आहे हे बौद्ध धम्माचे. आजही तुम्ही भीमा कोरेगावला जा, भीमा कोरेगावच्या स्तंभावर मागच्या बाजूला सगळ्यांची नावं कोरून ठेवलेली आहेत, नावं. आणि प्रत्येकाच्या नावापुढे नाग शब्द आहे, नाग. रामजींचं ऑफिशियल नाव काय माहित आहे, कायदेशीर नाव रामनाथ मालनाथ. मालोजींचं नाव मालनाथ. मग हे नाग काय आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी महार पूर्वी कोण होते हा पूर्ण एसे निबंध लिहून ठेवलेला आहे. आणि बाबासाहेबांनी आम्हाला आमची ओळख निर्माण करून दिली की आम्ही कोण आहोत. बाबासाहेब म्हणतात महार हा शब्द अलीकडचा आहे, आता वापरण्यात आलेला आहे. 10th सेंचुरी नंतर, 10व्या शताब्दी नंतर हा शब्द उदयास आला. मग जर हा शब्द 10व्या शताब्दी नंतरचा आहे, शतकानंतरचा आहे, मग आम्ही पूर्वी कोण होतो, आमची पूर्वीची ओळख काय, आमचं पूर्वीचं नाव काय. हे नाव बाबासाहेबांनी शोधून काढलं आणि बाबासाहेब लिहितात की महार हा शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे. महा आरी. आरीचा अर्थ काय माहिती आहे. आरी, आरी हा पाली शब्द आहे. या पाली शब्दाचा अर्थ, मराठी अर्थ काय होतो, शत्रू. महा म्हणजे सगळ्यात मोठा, आरी म्हणजे शत्रू, सगळ्यात मोठा शत्रू. हे नाव आम्हाला कोणी दिलं, ब्राह्मणी व्यवस्थेने.
मग या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा सगळ्यात मोठा शत्रू कोण? आम्ही. म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो, सगळ्यात मोठा शत्रू. हे जे इथे बसलेत ना, हे ब्राह्मणी व्यवस्थेचे सगळ्यात मोठे शत्रू आहे. हे नाग लोक. कोण होती ही नाग लोक? ज्यावेळेस बुद्ध आसनस्थ बसायची, ध्यानस्थ बसायची, त्यावेळेस या देशामध्ये ब्राह्मण त्यांची हत्या करण्यासाठी कट कारस्थान रचायचे. आणि अशाच अवस्थेत ज्यावेळेस ध्यानस्थ बसलेले असताना ब्राह्मण जेव्हा त्यांची हत्या करायला यायचे, त्यावेळेस नागराजा आणि नागराणी आणि हे बुद्धाच्या रक्षणासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असायचे. हे नागराजा आणि हे नागराणी दुसरे तिसरे कुणी नसून आमचे मूळ पूर्वज आहे, त्यांचे आम्ही हे सगळे वंशज आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला आमची खरी ओळख निर्माण करून दिली की आम्ही हे जातीने महार वगैरे नाही, आम्ही या जगात या देशातले वंशानुसार नाग वंशातली लोक आहोत, ज्यांनी केवळ बुद्धाची रक्षा केली नाही तर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार थेट अफगाणिस्तान पर्यंत जाऊन केला. असे आम्ही बुद्धाचे प्रचारक आहोत, बुद्धाचे रक्षण करते लोक आम्ही आहोत. आणि आज पुन्हा या बुद्धाची रक्षा करण्यासाठी पुन्हा हे नाग लोक या देशामध्ये खंबीरपणे उभं राहून या मोदी सारख्या ब्राह्मणी व्यवस्थेला ठणकावून सांगितलं पाहिजे. जोशी, अग्निहोत्री हे आजही बुद्धाची हत्या करण्यासाठी तत्पर आहेत. हे बुद्धाला गिळंकृत करतायत. गिळण्यासाठी आधी तोंडात घ्यावं लागेल ना. हे अशा पद्धतीने बुद्धाला आत्मसात करून, गिळंकृत करून की बुद्ध आमचाच आहे. आता तर त्यांच्या राम मंदिरातही बुद्धाचा अवशेष, बुद्धाचं प्रतिमा त्यांनी हे करून की बुद्ध म्हणजे विष्णूचाच अवतार होय, अशा पद्धतीने रामाची मूर्ती तयार केली. का करतायत? कारण आजही ते बुद्धाला गिळंकृत करू इच्छितात, पण ते विसरले की या देशातले नाग लोक अजूनही जिवंत आहेत. ती लोक या बुद्धाचं रक्षण करण्यासाठी आजही तत्पर आहेत आणि आजही खंबीर आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आम्हाला 22 प्रतिज्ञा देऊन गेले. काय? की या ब्राह्मणांच्या भूलताप्याला बळी पडू नका. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा मी खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो. म्हणून बाबासाहेब आम्हाला ही प्रतिज्ञा देऊन गेले की बुद्ध कसलाही विष्णूचा अवतार नाही, आम्ही मानायला तयार नाही. म्हणून बाबासाहेब आम्हाला 22 प्रतिज्ञावर आधारित हा धम्मही देऊन गेले. तेही पालन करणं गरजेचं आहे. या ब्राह्मणी व्यवस्थेला बुद्धाशी काही घेणं देणं नाही. फक्त बुद्धा देशाकडनं हा पैसा मिळवण्यासाठी हे काम करतात. आणि म्हणून आम्हा लोकांना येणाऱ्या काळात स्वतंत्र अर्थव्यवस्थाही उभं करणं आज गरजेचं आहे. कारण या देशातलं भारत सरकार कधीच संपुष्टात आलेलं आहे. तुमच्या स्कॉलरशिप्स संपवण्यात आलेल्या आहेत, तुमच्या नोकऱ्या संपवण्यात आलेल्या आहेत, तुमचे आरोग्य संपवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या देशातल्या बौद्धांना स्वतंत्र व्यवस्था, पर्यायी व्यवस्था उभं करण्याशिवाय आता आम्हाला गत्यंतर नाही. आम्हाला आमच्या व्यवस्था आता स्वतः उभ्या कराव्या लागणार आहे. आमच्या शाळा उभ्या कराव्या लागणार आहे, आमचे महाविद्यालय उभे करायला लागणार आहे. कारण ज्या शाळा, ज्या महाविद्यालयाच्या भरोशावर या देशाचं संविधान आम्हाला सोडून गेलेलं आहे, ते संविधान कधीच नष्ट झालेलं आहे. आता तिथून आमच्या मुलांची सोय होणार नाही. नवीन शैक्षणिक धोरण या देशाने स्वीकारलेलं आहे. पुढच्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण प्रत्येक राज्यामध्ये हे लागू होणार आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुमच्या मुलांना शिक्षण दिलं जाईल. पहिलीतली फी 3.5 लाख रुपये. पहिलीतली फी जर नाही द्यायची तर झेडपीच्या शाळा, ग्रामपंचायतीच्या शाळा, त्याच्या शाळेमध्ये तुमच्या मुलांना टाकलं जाईल. आजही असतील ना तुमची मुलं? आमची इकडे किती मुलं आणि किती अधिकारी वर्ग झेडपीमध्ये शिकून अधिकारी झाला, पण आजच्या झेडपीच्या शाळा ते शिक्षण देणार नाही. कारण शिक्षण देण्यासाठी तिथे शिक्षकच ठेवणार नाही. शिक्षकाला आता नवीन कामं दिलेली आहे, नवीन धोरणं दिलेली आहे. शिक्षकाला सांगितलं आता बघा सगळा प्राध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग, तुमच्यातही कोण असेल त्यांना आता कामं काय माहित आहे? मतदार याद्या बनवणं, मतदारांची नोंदणी करणं, मग इलेक्शन आले की इलेक्शन ड्युटी, त्यानंतर पोलिओचे डोस पाजणं, जनावरांच्या गणना करणं,
झाडांच्या गणना करणं, ह्या सगळ्या जनगणनेची कामं करणं, ही सगळी कामं करण्यासाठी त्यांनी शिक्षक वर्गाला कामाला लावलेलं. बिहार सरकारने याच्या अजून एक पाऊल पुढे जात शिक्षकांना अजून एक काम लावलेलं आहे. काय माहित आहे? सकाळी बरोबर 5:30 वाजता गावाच्या रस्त्यावर उतरायचं आणि कोण उघड्यावर शौचाला बसतो त्याचे टंबरेल जप्त करायचे. हे शिक्षकांची काम आहे. हे उद्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुरू होतील. म्हणजे आता आमचं लक्ष लोक कधी शिला येत आहेत त्याच्याकडे आम्हाला जागावं लागणार. ही शिक्षकांना कामं, शिक्षकांना सगळी कामं. मग भले ही सगळी कामं संपल्यानंतर मग तो वर्गात येतो, शाळेत येतो, तरी शिकवू द्या. नाही, मग तरी शिकवायचं नाही. मग शाळेत काय करतो माहिती? शिक्षक खिचडी बनवतोय आहे ना. मुलांना खिचडी मिळते की नाही आजकाल? इथे माझ्या आईच्या वयाची महिला बसलेल्या आहेत, आजीच्या वयाच्या बसल्या आहेत. तुमची मुलं गेली ना शाळेत, कधी साधं बिस्किट तरी मिळालं का? आम्ही शाळेत गेलो, कॉलेजपर्यंत असेपर्यंत, शाळेमध्ये असेपर्यंत कधी बिस्किटचा एक तुकडाही आम्हाला शाळेतून मिळाला नाही. आज आम्ही डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, IAS झालो, IPS झालो. आजच्या मुलांना खिचडी देतायत, दूध देतायत, फळं देतायत, अंडी देतायत, सगळं देतायत. फक्त शिक्षण मागू नका म्हणतात. शिक्षण देत नाही का? जर शिक्षण द्यायला शाळेतून सुरुवात झाली तर तुमच्यातनंही डॉक्टर आंबेडकर घडतील. आणि म्हणून तुम्हाला शिक्षण द्यायचं नाही, हे या नवीन मोदी सरकारचं धोरण आहे. हे तुमचं नवीन शिक्षण धोरण. टाइम्स ग्रुपने आता एक नवीन सर्वेचा रिझल्ट दिला की या देशामध्ये 8वी नंतर ड्रॉपआउट होणाऱ्या SC ST मुलांची संख्या सगळ्यात जास्त आहे. तुमच्या मुलांची 8वी नंतर शिक्षण सोडणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. का? तर 8वी पर्यंत सरसकट पास करायचं धोरण आहे, 9वी पासून नापास करायचं धोरण आहे. 9वीत आमचा मुलगा जातो, परीक्षा द्यायची सवयच नाही, तिथे नापास होतो. म्हणून 8वी मध्येच मुलं परीक्षा, शाळा सोडत आहेत. साधं चपरासी व्हायचं असेल तर कितवी पर्यंत शिक्षण आहे माहित आहे? 12वी पर्यंतच. 12वी पर्यंत, 10वी पर्यंतचं शिक्षण तुमच्या चपरासी होण्यासाठी आहे. आमची मुलं 8वीतच शिक्षण सोडतायत. चपरासीही होणार नाही, चपरासी होणार नाही. अशा पद्धतीचं शिक्षण व्यवस्था झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला आता येणाऱ्या काळात स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था आम्हाला या देशात उभी करावी लागणार आहे. ज्या पद्धतीने आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इकडे सगळे जमा झालेला आहात. युनिव्हर्सिटी बनवण्यासाठीचा खर्च किती आहे माहिती आहे? ऑफिशियल खर्च, कागदोपत्री 10 कोटी रुपये तुम्हाला UGC ला, AICTE ला हे तुम्हाला त्यांना फीज म्हणून तुमच्याच अकाउंटमध्ये दाखवावे लागतात की हे माझी FD 10 कोटीची आहे. आणि मग तुम्हाला मान्यता मिळवावी लागते. एक युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीला मिळतो अभ्यासक्रम, सिलेबस. आणि मग त्या युनिव्हर्सिटीच्या शाळा, त्या युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस संपूर्ण देशभर आपण पसरवू शकतो. मग एक शाळा, एक युनिव्हर्सिटी तयार करण्यासाठी आम्हाला अंदाजे 10 कोटीच्या वर पैसा पाहिजे. आता पैसा आपल्याकडे नाही. बनू शकते का आता 10 कोटी रुपये जर आपण सांगितलं की 10 कोटी रुपये लागणार आहेत, काय वटफळीमध्ये आपली ही युनिव्हर्सिटी बनू शकते का? नाही. का? तर आमच्याकडे पैसे नाही. सगळ्यात आधी डोक्यातनं ही गोष्ट काढून टाका की आमच्याकडे पैसे नाही. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2020 साली आपण साजरी केली. त्यावेळेस कडक लॉकडाऊन या देशामध्ये होता. ही जयंती आपण कशी साजरी केली? साध्या पद्धतीने एक मेणबत्ती आणि एक अगरबत्ती लावली असेल, DJ नाही, फुलं हार नाही, कसलंही गाजावाजा न करता आपण ती जयंती साधे पद्धतीने साजरी केली. 16 एप्रिलला या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आधारित असलेल्या न्यूजपेपरने एक बातमी छापली की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोरोनामुळे साजरी नाही झाली आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2100 कोटी रुपयांचं नुकसान झालं. किती? 2100 कोटी. किती दिवसाचा खर्च आहे? एका रात्रीतला खर्च, 14 एप्रिलचा. आता विचार करा,
गावागावामध्ये आपण ही जयंती साजरी करतो. ही करत असताना आपण असे मंडप बांधतो, डीजे आणतो, फराळ बनवतो, मिठाई आणतो, नवीन कपडे घेतो, गाड्या घेतो, दारूवर 50% खर्च होतो की नाही? हा सगळा खर्च 2021 ला झाला नाही. त्यामुळे या ब्राह्मणांचं रडणं होतं की अरे तुम्ही बाबासाहेबांची जयंतीच साजरी केली नाही आणि तुम्ही साजरी केली नाही म्हणून आम्हाला 2100 कोटी मिळाले नाही, म्हणून तो रडत होता. एका रात्रीत जो समाज 2100 कोटी खर्च करतो, 2100 डिवाइड बाय 10 करोड, दोघांमधला एक शून्य कट केला. एका रात्रीत जिथे आज आपण म्हणतोय की आम्ही एक विश्वविद्यालय बांधू शकत नाही, एका रात्रीत आम्ही 210 विश्वविद्यालय या देशामध्ये बांधू शकतो. एवढे पैसे आमच्याकडे आहेत. 210 विश्वविद्यालय. आमच्याकडे पैसे नाही ही आमची समस्या नाही, आमच्याकडे दूरदृष्टी नाही ही आमची समस्या आहे. की येणाऱ्या 2 वर्षात या समाजावर काय परिस्थिती उद्भवणार आहे याच्यावर एकही नेता बोलायला तयार नाही. आम्हाला फक्त 2 महिन्यापूर्वीची, 3 महिन्यानंतरची इलेक्शन महत्वाची आहे. 2 वर्षात काय होणार आहे, 4 वर्षात काय होणार आहे, 5 वर्षात काय होणार आहे, हे एकही आमचा नेता आमच्या समाजाला सांगायला तयार नाही. त्यासाठी आम्हाला आधीच तयारी करून ठेवायला हवी. त्यासाठी आमचं कसलंही नियोजन नाही. शेतकरी बांधव यापैकी बसलेले असतील, जर तुम्हाला माहित असतं की आता या तारखेला पाऊस होणार आहे तर तुम्ही त्याचं नियोजन आधीच करून ठेवता. त्याच पद्धतीने जे येणारं संकट आहे त्यासाठी आम्हाला आत्ताच नियोजन करणं गरजेचं आहे. येणारं संकट काय आहे? आमचं शिक्षण बंद होणार आहे, आमच्या नोकऱ्या बंद होणार आहेत, या देशाचं संविधान संपुष्टात येणार आहे. त्यासाठी आमच्याकडे काय योजना आहे? या ताकदींसोबत आम्ही कसे लढणार आहोत? महार आपली वेगळी लढाई लढतील, मातंग त्यांची वेगळी लढाई लढतील, चांभार त्यांची वेगळी लढाई लढतील. असं वेगवेगळं लढणार आहोत का आपण? आणि लढलो तरी टिकणार आहोत का? आज या बौद्ध परिषदेला उपस्थित आहे म्हणून बुद्धाचं या परिस्थितीवर त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. तथागत बुद्ध ज्या पद्धतीने आज हा संघ या मंचावर बसलेला दिसतोय, त्या पद्धतीने या संघासोबत चारिका करण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात अशा पद्धतीने चारिका करायची. चारिका करता करता तथागत बुद्ध त्यांच्या संघासोबत अशा एका गावामध्ये येऊन उपस्थित होतात जो गाव संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असतो. तिथे झाडं नाही, झुडपं नाही, प्राणी नाही, कसलाही अवशेष तिथे राहिलेला नाही. अशा पद्धतीने एका गावात येऊन हे धडकतात. तथागत बुद्ध त्यांच्या संघाला, त्यांचे संघ, त्यांचे भंते बुद्धाला विचारतात की हे तथागत, हे कसलं विचित्र गाव आहे. इथे कसलंही जीवन दिसत नाही, एकही झाड दिसत नाही, जनावर दिसत नाही, माणसं दिसत नाही, केवळ घरं आहेत या ठिकाणी, रस्ते आहेत या ठिकाणी. या नगरातली, या गावातली लोक कुठे गेली? या गावातलं जीवन कुठे गेलं? हा प्रश्न तथागत बुद्धाला विचार. बुद्ध म्हणतात, एक काम करा की प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक झोपडीमध्ये जाऊन बघा की या गावातली लोक, या नगरातली लोक कुठे गेली. म्हणून प्रत्येक भंते एक घरामध्ये जातो आणि घरामध्ये जाऊन ती चौकशी करतो. चौकशी करून केल्यानंतर त्याला काय दिसतं की प्रत्येक घरात गेल्यानंतर त्या घरातली लोक त्याच घराच्या आतमध्ये एका खड्ड्यामध्ये मरून पडलेली आहे. सगळी मरून पडलेली आहे आणि माहिती नाही किती वर्ष झाली असतील मरून, किती महिने, किती काळ लोटला असेल. त्यांचे केवळ सांगाडे उरलेले आहेत. प्रत्येक भंते ही माहिती घेतो आणि बुद्धाकडे येतो. तथागत बुद्ध ही एका घरात जाऊन ही माहिती घेतात आणि सगळे एका ठिकाणी येऊन गोळा झाल्यानंतर भंतेजी या सगळ्या माहितीचं विवरण तथागत बुद्धांना देतात की हे तथागत, प्रत्येक घरातला माणूस हा त्या घरामध्ये मरून पडलेला आहे आणि माहिती नाही कधीपासून मरून पडलाय की त्याचे सांगाडेच उरलेले आहेत. या गावावर असं काय झालं, या लोकांसोबत असं काय झालं की ही लोक मरून पडलेली आहेत आणि विशेष एका खड्ड्यामध्ये आहेत.
सगळ्यांची प्रेतं, सगळ्यांचे सांगाडे एका खड्ड्यात आहेत. ती खड्ड्यात कशी आली, याचं आम्हाला उत्तर द्या. तथागत बुद्ध सगळ्या परिस्थितीचं आकलन करतात आणि त्यांच्या लक्षात येतं की या गावावर कित्येक वर्षापासून पाऊस पडलेला नाही. पाऊस पडला नाही आणि पाऊस न झाल्यामुळे या गावातली झाडं मेली, झुडपं मेली, जनावरं पाण्याच्या शोधामध्ये इतरत्र निघून गेली. पण या गावची लोक गाव सोडून जायला तयार नव्हती, कारण त्यांच्या जमिनी इकडे होत्या, त्यांची शेती इकडे होती. आणि म्हणून जिवंत राहण्यासाठी पाणी आवश्यक आहे, म्हणून प्रत्येक कुटुंबातली लोक घरामध्येच विहीर खोदण्यासाठी, पाण्याचा शोध घेण्यासाठी विहीर खणत होते. ते विहीर खणता खणता ते त्याच्यातच दमले, त्याच्यातच पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आणि आज आपण या गावात आल्यानंतर त्यांचे सांगाडे आपल्याला या खड्ड्यामध्ये दिसतात. मग ते म्हणते, बुद्धाला प्रश्न करतात की हे तथागत, काय ही सगळी लोक जिवंत राहू शकली नसती का? बुद्ध सांगतात की ही सगळी जिवंत राहू शकली असती, ही सगळी वाचू शकली असती. या गावची लोक जर एकत्रितपणे एकत्रित येऊन फक्त एक विहीर जर यांनी खणली असती तर त्या विहिरीला पाणीही लागलं असतं आणि ती लोक जिवंतही राहिली असते. अशा पद्धतीने प्रत्येकाने एकत्रित येऊन जर काम केलं असतं तर जिवंत राहिली असते. आता आम्ही काय करतोय? आम्ही आमच्या वेगवेगळ्या जातीतल्या, वेगवेगळ्या संस्थेच्या, वेगवेगळ्या संघटनेच्या लढाया वेगवेगळ्या लढतोय. असंच जर वेगवेगळं लढत राहिलो तर एक दिवस त्या सांगाड्यांच्या जागेवर आमचं शरीर असेल आणि आम्हीही असेच मृत्युमुखी पडलेलो असू. आम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर आम्हाला एकत्रित येऊन संघटितरित्या आम्हाला फक्त एकच विहीर खणली पाहिजे आणि ती गोड पाण्याची विहीर, दुसरी तिसरी काही नाही. ही बुद्ध धम्माची विहीर आजही तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. या बौद्ध धम्माच्या नावाखाली एकत्रित येऊन आम्हाला आमच्या स्वतंत्र अस्तित्व या देशात निर्माण करणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात आमची संपूर्ण व्यवस्था या आमच्या हातून काढली जाणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला शैक्षणिक व्यवस्था उभी करायची, आम्हाला आरोग्याच्या व्यवस्था उभ्या करायच्या, आम्हाला मीडिया उभा करायचा. या सगळ्याला लागतो काय? पैसा. हा पैसा ठेवण्यासाठी आमच्याकडे साधनच नाही, आमचं स्वतःचं साधन नाही. या वटफळीमध्ये, यवतमाळमध्ये बौद्धांची स्वतंत्र बँक आहे का? म्हणजे आम्ही नोकऱ्या बघतोय, आम्ही बिझनेस करतोय, आम्ही शेती करतोय, आम्ही सगळं काम करतोय. सगळं कमवून झाल्यानंतर तो पैसा आणतो, मग तो आणलेला पैसा ठेवायला काहीतरी निर्माण केलं पाहिजे ना. आणलेला पैसा ठेवण्यासाठी तुमच्याकडे स्वतंत्र पाकिट आहे का? पैसा कमवताय तुम्ही, कुणाच्या खिशात जातोय? अकाउंट, सगळ्यांचे बँक अकाउंट आहे तिथे. बँकेचे नाव उदाहरणासाठी मी घेतो: स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक, देना बँक. ती मला वाटतं संपली, देना बँक गेली. ICICI, ऍक्सिस, HDFC याच बँका आहेत. याच बँकेमध्ये पैसा आहे. यातली एक तरी बँक तुमची आहे का? पैसा तुमचा आहे ना. मग तुमचा कमावलेला पैसा तुम्ही तुमच्या बँकेत ठेवला पाहिजे की नाही? मग तुमची बँक उचलून हाच पैसा तुमच्या उद्योजकाला देईल. क्या बाबा, तुला कर्ज हवंय, घे, तू घेऊन जा. तुला शिक्षण घ्यायचंय, हे तुझ्यासाठी शैक्षणिक कर्ज. तुला उद्योग करायचा आहे, हा तुला उद्योगासाठी कर्ज. यातली एक तरी बँक तुम्हाला येऊन कर्ज देते का? पैसा तुमचा घेते, मग ही कर्ज देते कुणाला? पुन्हा मी तुम्हाला याच इंटरनेटवरच्या बातम्या देतो, आणि या इंटरनेटवरच्या असल्या तसल्या बातम्या नाही, न्यूजपेपर मधल्या बातम्या. न्यूजपेपर मधली ही सगळ्यात मोठा एक हिंदूंचा एक न्यूजपेपर आहे, द हिंदू, इंग्लिश न्यूजपेपर आहे. ज्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही तुमचा कमावलेला पैसा ठेवता, ज्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुम्ही तुमचा कमावलेला पैसा ठेवता, ती लोक पैसा देत आहेत कुणाला? मी तुम्हाला एक उदाहरण पण देतो. या बँकांना आमची लोक पैसा मागायला जातात, त्यावेळेस त्या बँका आमच्या लोकांना काय उत्तर देतात? मागच्या वर्षी 6 डिसेंबरला एक परिवार माझ्याकडे आला. बाप त्याच्या मुलीला घेऊन आला
की मागच्या 3 वर्षापूर्वी त्यांची मुलगी 12वी सायन्स मध्ये 98% ने पास झाली आणि पास झाल्यानंतर मुंबईतल्या DY पाटील MBBS मेडिकल कॉलेजमध्ये त्या मुलीला तिच्या पर्सेंटेजच्या बलबुत्यावर तिला ऍडमिशन मिळालं. एक सीटला 2-2, 3-3 कोटी रुपये द्यावे लागतात. त्या मुलीला एकही रुपया न देता तिला ऍडमिशन मिळालं. पण तो परिवार अत्यंत गरीब असल्या कारणानं दर वर्षाची 30 लाख रुपयाची फी तो देऊ शकला नाही. एका वर्षाची फी किती? 30 लाख रुपये. तो परिवार माझ्याकडे मागच्या वर्षी आला आणि मला म्हणतात की 3 वर्षापासून आम्ही ही फी जमा न केल्यामुळे माझ्या मुलीला परीक्षेला बसू दिलं गेलेलं नाही. मागच्या 3 वर्षापासून आमच्या समाजातली एक डॉक्टर जी होणार आहे तिला परीक्षाच बसू दिली जात नाहीये. का? तर तिच्याकडे फी भरायला पैसे नाही. एकीकडे 25 लाख लोक बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला चैत्यभूमीला येतात, पण त्याच ठिकाणी आमचा समाज एक डॉक्टर तयार करू शकत नाही. मी त्यांना सांगितलं की 5-10 लाख रुपये असते कदाचित आम्ही ती मदतही करू शकलो असतो, पण मागच्या 3 वर्षाचे 30 लाख 30 लाख 30 लाख असे 90 लाख रुपये कुठून देणार आहोत? 90 लाख रुपये आमच्याकडे नाही ते देण्यासाठी. तुम्ही एक काम करा, स्टेट बँक ऑफ इंडियाकडे शैक्षणिक कर्जाची मागणी करा. भारत सरकारने शैक्षणिक कर्जाची ही सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्यांनी मला स्टेट बँक ऑफ इंडियाचं लेटर दाखवलं. त्या स्टेट बँक ऑफ इंडियाने लिहिलंय की तुमच्याकडे तारण ठेवण्यासाठी काही नसल्यामुळे आम्ही तुम्हाला लोन देत नाही. म्हणजे पैसा घेताना आमचे पैसे घ्यायचे, लोन देताना म्हणतात आम्ही पैसे देणार नाही. मग हे लोन देतात कुणाला? हे लोन कुणाला देतात माहिती नाही, पण लोन माफ कुणाचे करतायत त्याचे आकडे माझ्याजवळ आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया underwrites the entire debt of 12,770 crore of Adani's Navi Mumbai Airport. मराठीत सांगतो ही बातमी. स्टेट बँक ऑफ इंडिया जी आमच्या मुलीला 30 लाख रुपयाचं लोन दिलं नाही, तीच स्टेट बँक ऑफ इंडिया अडानीचे 12,770 करोड रुपये माफ करते. देत नाही, दिलेल्या लोन पैकी एवढी जी चिल्लर आहे ती माफ करते. ही चिल्लर आहे. जसं आपण 100 रुपये पॉइंट 90 पैसे, मग आपण 90 पैसे सोडून देतो ना, 100 रुपयेच घेतो. तर हे SBI साठी 90 पैसे आहे. किती? 12,770 करोड. ही एकच बातमी आहे. दुसरी अजून एक बातमी, 40,000 करोड अडानीला 3 मोठ्या बँका, 3 large banks have exposure of 40,000 crores to अडानी फर्म्स. अडानीच्या वेगवेगळ्या फर्म्सना 40,000 करोड रुपये देण्यात आले. तिसरी डेक्कन क्रॉनिकलची बातमी आहे, 72,000 करोड ऑफ अडानी लोन्स वेव्ड, म्हणजे माफ केले. किती? 72,000 करोड. अजून अशा बऱ्याच बातम्या आहेत. SBI gives 21,000 crore loans to Adani Group, 35,60,000 crores of bank loan waived off. नरेंद्र मोदी 35, 40, 50 करोड लोन माफ केलं जात आहे. विचार करा, माफ करणारी ही संख्या आहे तर ऍक्च्युअल लोन दिलेली अमाऊंट किती मोठी असेल. मग हे कुणाच्या पैशावर लोन देत आहेत? काय अडाणी सारखा एवढा मोठा जागतिक श्रीमंत माणूस त्याचा पैसा भारतातल्या एका तरी बँकेत ठेवत असेल का? आणि त्यातल्या त्यात स्टेट बँक सारख्या बँकेत ठेवत असेल का? तो भारतातल्या एकाही बँकेत त्याचा पैसा ठेवत नाही. त्याचा पैसा आहे बँक ऑफ अमेरिकामध्ये, बँक ऑफ चायनामध्ये, स्विस बँकमध्ये. म्हणजे स्वतःचा पैसा परदेशात ठेवतो, पण या देशाच्या सगळ्या बँकेकडनं 50 लाख करोड रुपये उचलतो. मग या बँकेत पैसा ठेवतोय कोण? तुम्ही आणि आम्ही. 140 कोटी संख्या आहे या देशातल्या लोकांची. 100 कोटी लोकांनी जरी हजार रुपये, 10,000 रुपये बँकेमध्ये प्रत्येकाचे असतीलच, हे सगळे उचलून अडानीला देत आहे. का? तर तो पैसा ठेवण्यासाठी आमच्याकडे स्वतंत्र बँक नाही. आपण इथे बौद्ध धम्माच्या मंचकावरनं ब्राह्मणांना शिव्या घालतो,
ब्राह्मण असा, ब्राह्मण नालायक कसा, आपण रोज बोलतो आणि दुसऱ्या क्षणी सगळं हत्यार त्यांच्याच हाती देतो. आमचा पैसा तुझ्या दारात, आमची मुलं शिक्षणासाठी तुझ्या दारात. मुलं बौद्धांची पैदा त्यांनी केली, मोठं ते करतायत, खाऊ पिऊ ते घालतायत, कपडे लत्ता ते आणतायत, आणि मग यांना शिकायला कुठं पाठवतात? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा शिकवणाऱ्या शाळेत. मुलं आमची शिकतायत ब्राह्मणी धर्म. का? तर आमच्याकडे आमचं शिक्षण देण्यासाठी आमची स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था नाही. ही शैक्षणिक व्यवस्था बाबासाहेब तयार करून गेले होते. 1946 ला 1946 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याच्या 10 वर्ष आधी बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था उभी केली. आणि संस्थाच उभी केली नाही, सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज, बुद्ध भवन, आनंद भवन अशा कॉलेजेसची निर्मिती बाबासाहेबांनी केली 10 वर्ष आधी. का? तर उद्या जर तुम्ही बौद्ध झालात तर बौद्ध झाल्यानंतर तुमची मुलं ब्राह्मणी धर्माच्या शिक्षणाच्या शाळेत जाता कामा नये, ती बौद्ध धर्माचे शिक्षण देणाऱ्या आमच्या शाळेत आणि आमच्या कॉलेजमध्ये आली पाहिजेत. म्हणून बाबासाहेबांनी ही शैक्षणिक व्यवस्था तयार केली. बाबासाहेब जर 1946 ला ही शैक्षणिक व्यवस्था तयार करू शकत असतील तर काय 2024 ला आम्ही करू शकत नाही? काय बाबासाहेबांकडे पैसे होते आणि आमच्याकडे आज नाही आहेत? उलट बाबासाहेबांकडे पैसे नव्हते ते आज आमच्याकडे आहेत. पण बाबासाहेब एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या करून गेले, आम्ही साधं झोपडं उभं करत नाहीये. आणि म्हणून आम्हाला आमची स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था ही कधी होईल? ज्यावेळेस आमची स्वतःची अर्थव्यवस्था असेल. कॉलेज उभं करायला एक तरी बँक तुम्हाला लोन देईल का? जसंही त्यांना कळेल अरे इथे बौद्ध धम्माचं शाळा उभी होणार आहे, एकही बँक तुम्हाला पैसा देणार नाही. नाही, ही शाळा उभी राहिली नाही पाहिजे. मग कुणाकडे जाल पैसे आणायला? आणि म्हणून आम्ही स्वतंत्र बँकिंग सेक्टर उभं करत आहोत. 5 कोटीचं टार्गेट मला या 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करायचं आहे. कोऑपरेटिव्ह बँकेची मान्यता आम्हाला ती मिळवायची आहे. ऑलरेडी 1.5 करोड आम्ही सरकारला दिल्यानंतर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची मान्यता आज आम्ही प्राप्त करून घेतलेली आहे. आणि स्वतंत्र बँकिंग सेक्टर आज आम्ही उभं करत आहोत. कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आता आम्ही जात आहोत. त्यासाठी 5 कोटीची आवश्यकता आहे. आणि 5 कोटी ही एकाकडनं की आता मग कोणी म्हणालं येरेकर परिवार इथे आहे की सर तुम्हीच 10 लाख द्या, तसं चालत नाही. एकाकडनं जास्तीत जास्त किती रुपये घ्यायची अनुमती आहे माहिती आहे? 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी नाही, फक्त 2,500. 2,500वर एकाचाही रुपया घेण्याची अनुमती नाही. एकाची अनुमती नाही. विचार करा, जर 5 कोटी असते तर आम्ही 31 डिसेंबर पर्यंत आमच्या उद्योजकांकडूनच मिळून ती कधीच नोंदणीकृत करून टाकली असती. पण आम्हाला प्रत्येकाला फक्त 2,500 रुपयाची देण्याची अनुमती आहे. आणि म्हणून मी ही आजच्या धम्म परिषदेतनं तुम्हाला आवाहन करतो की हे प्रत्येक इथे आलेला बौद्ध याने प्रत्येकाने या बाबासाहेब आंबेडकरांच्या या बँकेचा शेअर प्रत्येकानं घेणं बंधनकारक आहे. अशा पद्धतीने स्वतःचं जीवन केलं पाहिजे की हे माझं कर्तव्य आहे. याने काय होईल, या 1 वर्षात आम्हाला आमचं कोऑपरेटिव्ह बँकेची मान्यता मिळेल. आणि कोऑपरेटिव्ह बँकेची मान्यता मिळाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये आम्ही जो आमचा पैसा SBI मध्ये ठेवलाय, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ठेवलाय, ICICI मध्ये ठेवलाय, सगळा पैसा आम्ही या बँकेतनं विड्रॉ करू आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या बँकेमध्ये आम्ही आमचा पैसा ठेवू. या जे SBI अडाणीला कोट्यावधीचं लोन देत आहेत ते लोन आमच्या पैशातनं याला द्यायचं थांबेल. आणि आमच्यापैकी आमच्या पद्धतीने आमच्या समाजातले अंबानी अडाणी आमच्यातनं तयार होतील आणि आम्ही त्यांना उद्योजक करण्यासाठी
करण्यासाठी कर्ज देऊ. शिक्षण देण्यासाठी ज्या मुलीला आज 30 लाख रुपयासारखी नगण्य असणारी रक्कम SBI आमच्या मुलांना देत नाही, ती रक्कम बाबासाहेब आंबेडकरांची बँक ही आमच्या समाजातल्या IAS ऑफिसर्स, IPS, डॉक्टर्स, इंजिनियर्स तयार करण्यासाठी ही बँक कार्यरत होईल. अशा पद्धतीने आमची स्वतंत्र अर्थव्यवस्था या देशात निर्माण करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि पहिला टप्पा आम्ही पार पाडलेला आहे. ऑलरेडी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे नाव आम्ही संपादित करून त्याच्या नावाने खाते तयार करून शेअर होल्डर्स बनवण्याचं काम आम्ही सुरुवात केलेली आहे. ज्यांच्याकडे शेअर्स नसतील त्यांनी 2,500 रुपयाचा हा शेअर घ्यायचा आहे आणि डोनेशन म्हणून नाही, त्याच्याच नावासमोर. आता तुमचे बँकेमध्ये खाते आहे, काय डोनेशन देऊन टाकलंय का त्या बँकेला? नाही ना, तुमच्याच नावासमोर आहे. तेच तुमचे पैसे या नावासमोर ठेवा, या नावासमोर याचे शेअर विकत घ्या आणि तुमच्या नावासमोर ठेवा, जेणेकरून भारतामध्ये ही कोऑपरेटिव्ह बँक तयार होईल, सहकारी बँक तयार होईल आणि आम्हाला आमचे हे लोन्स आम्हाला उद्योजक करण्यासाठी, बनवण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी आमच्या पद्धतीची ही शैक्षणिक व्यवस्था सुरू होईल. कालपर्यंत आम्ही राजकारणामध्ये एक नारा देत होतो, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, है ना. जिस तरह से वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, त्याच पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही एक नारा दिलाय की नोट हमारा बैंक तुम्हारा नहीं चलेगा. अगर नोट हमारा है तो बैंक भी हमारा होगा और बैंक हमारा है तो व्यवस्था भी हमारी होगी. माझा पैसा असेल तर माझी बँक असेल आणि माझी बँक असेल तर माझी व्यवस्था असेल. अशा पद्धतीने हे काम करतोय आणि जी शैक्षणिक व्यवस्था उभं करण्याचं काम होणार आहे ती याच बँकेच्या माध्यमातून आमची युनिव्हर्सिटी तयार करायचं काम होईल. अशी शिक्षण व्यवस्था आज आमची मुलं शाळेत गेल्यानंतर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हे बोलल्याशिवाय त्यांच्या दप्तरातली पुस्तकं बाहेर येत नाहीत. त्याच पद्धतीने आम्ही अशी शैक्षणिक व्यवस्था उभी करत आहोत. 60 एकर जमीन ऑलरेडी आम्ही संपादित केलेली आहे आणि त्याच्यावर ही बौद्ध विश्वविद्यालय तयार करण्याचं काम सुरू आहे. एक अशी शिक्षण व्यवस्था जिथे ब्राह्मणांच्याही मुलाला प्रवेश दिला जाईल, पण शिक्षण मात्र बुद्धम शरणम गच्छामी केल्याशिवाय सुरुवात होणार नाही. अशी शैक्षणिक व्यवस्था या देशामध्ये आम्ही सुरू करत आहोत. आणि या प्रत्येक, मग तो मीडिया असेल, शिक्षण असेल, अर्थव्यवस्था असेल, याच्यावर आम्हाला काम करणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या व्यवस्था आमच्या हातून काढल्या जाणार आहेत. या देशातनं मनुस्मृतीच्या माध्यमातून संपूर्ण संविधान नष्ट करण्याच्या मार्गावर आज या देशातला प्रधानमंत्री काम करतोय आणि म्हणून आम्हाला आमच्या स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानामुळे आज एक 50 वर्षामध्ये आम्ही या देशाचे शासक तयार झालो. मग ते धम्माच्या बाबतीत असो, राजकारणाच्या बाबतीत असो, सामाजिक क्षेत्राच्या बाबतीत असो. आणि म्हणून आज त्यांना हा संविधान नष्ट करण्याच्या कामी हे लागलेलं आहे. मी जाता जाता, कारण मला इथून मध्य प्रदेशला निघायचे आणि तेही बाय रोड निघायचे, म्हणून एक दिवस माझा संपूर्ण फक्त ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार आहे. जाता जाता मी फक्त बाबासाहेबांचा हा संविधान हे लोक का नष्ट करू इच्छितात, असं काय आहे या देशाच्या संविधानात जी या देशामध्ये RSS ला नको आहे. या देशाचा प्रधानमंत्री, या देशाचा अनेक मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्याचे या देशाच्या संविधानाचा विरोध का करतात. बघा, या देशाच्या संविधानाने आम्हाला काय दिलंय हे एका वाक्यात जर सांगायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो आणि थांबतो. 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये संमत केला, त्यांना बहाल केला आणि बाबासाहेब त्यांच्या अलीपूर रोडच्या बंगल्यावर आले. त्यांच्या आराम खुर्चीमध्ये बसले, डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शेजारी नानकचंद रत्तू बसले होते. नानकचंद रत्तूंना समजेना की बाबासाहेब का रडताय. त्यांची हिंमत होईना की बाबासाहेबांना उठवावं आणि विचारावं की बाबासाहेब आप क्यों रो रहे हो. म्हणून रत्तूंनी एक युक्ती केली. बाबासाहेबांच्या पायाजवळ बसले आणि पाय चेपत बाबासाहेबांना प्रश्न केला कि बाबा साहब, किस बात का दुख है आपको, आप क्यों रो रहे हो. अभी आप भारत को एक अच्छा संविधान देकर आए हो, एक अच्छी व्यवस्था देकर आए हो,
फिर किस बात का दुःख है आपको? बाबासाहेबांनी डोळे उघडले आणि रत्तूला सांगितलं की रत्तू, मुझे आज मेरे बेटे की याद आ गई. मेरा बेटा राजरत्न. बाबासाहेबांचा हा राजरत्न सगळ्यात लाडका मुलगा. त्याच्याच आठवणीवर माझं नाव माझ्या वडिलांनी राजरत्न ठेवलं. हा राजरत्न 2.5 वर्षाचा असताना याला डबल निमोनिया झाला होता आणि त्या काळात बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती काही एवढी चांगली नव्हती. तरी बाबासाहेबांकडे काही पैसे होते, पण या मुलाला हात लावायला एकही डॉक्टर तयार नाही. डॉक्टर तयार नाही आणि म्हणून हा मुलगा घरातच तापाने फणफणत पडला. आता किती दिवस या मुलाकडेच बसून राहू म्हणून बाबासाहेबही त्यांच्या कामाला ते जायला सुरुवात केली. एके दिवशी हायकोर्टच्या एका कामात गेले असताना माता रमाईंनी बाबासाहेबांना निरोप पाठवला की बाबासाहेब, तुम्ही जिथे कुठे असाल ताबडतोब घरी निघून या. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की मी तापाने फणफणत असलेला मुलगा घरी सोडून आलोय, नक्कीच त्याच्यासोबत काहीतरी बरं वाईट झालं असेल. बाबासाहेब सगळं काम सोडून हायकोर्टाच्या दारातनं त्यांनी टांगा केला आणि ज्या चाळीत बाबासाहेब राहत होते त्या चाळीच्या दाराशी येऊन हा टांगा थांबला. बाबासाहेब पळत आपल्या घरात गेले आणि त्या राजरत्नाला आपल्या कुशीत उचललं. कुशीत उचलून मग बाबासाहेब त्याच्याशी प्रेमाने बोलू लागले, त्याचं लाड करू लागले आणि लाड करता करता बाबासाहेबांच्या लक्षात आलं की हा मुलगा तर कधीच मेलाय, हा तर कधीच गेलाय. आणि मग बाबासाहेब एवढे ओक्सा भोगशी रडले, भिंतीला डोकं आपटून आपटून बाबासाहेब रडत होते. सगळी कार्यकर्ते मंडळी तिथे जमली होती. त्यांना सुचेना की बाबासाहेबांना शांत कसं करावं. बाबासाहेबांचा लहानपणचा मित्र पुढे आला, बाबासाहेबांना शांत केलं आणि शांत केल्यानंतर बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब, आता राजरत्नच्या शरीरावर अंत्यविधी केला पाहिजे. मुलाचा जो अधिकार असतो की बापाच्या कमाईतलं शेवटचा वस्त्र, शेवटचा कपडा त्याच्या शरीरावर टाकायचा असतो, तो वस्त्र आणायसाठी, तो कपडा आणायसाठी पैसे द्या. बाबासाहेबांनी खिशात हात घातला. बाबासाहेबांच्या खिशाला काही पैसा लागला नाही. बाबासाहेब पुन्हा ढसाढसा रडू लागले. शेजारी माता रमाई उभ्या होत्या. माता रमाईंच्या लक्षात आलं की या रडण्यामागचं कारण वेगळं आहे. माता रमाईंच्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या खिशामध्ये राजरत्नाच्या शरीरावर टाकण्यासाठी, कफन आणण्यासाठी पैसे नाहीत. माता रमाईंनी अंगावरची साडी फाडली आणि त्या राजरत्नाच्या शरीरावर कफन म्हणून टाकले. बाबासाहेब, माता रमाई या राजरत्नाचा अंत्यविधी करून आले आणि राजरत्नाच्या आठवणीत बाबासाहेब म्हणतात की नुकताच चालायला लागला होता, नुकताच बोलायला लागला होता. बाबासाहेब त्याच्याशी गप्पा मारताना म्हणायचे की तू माझा सिंह आहेस, मोठं झाल्यानंतर तुला खूप मोठा पराक्रम करायचा, माझं उर्वरित राहिलेलं कार्य हे तुला पूर्ण करायचंय. अशा पद्धतीने बाबासाहेब त्या छोट्याशा चिमुकल्या राजरत्नाशी गप्पा मारायचे. ही आठवण बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिल्यानंतर बाबासाहेबांना आठवण आली, या राजरत्नाची आठवण आली. बाबासाहेब रत्तूला म्हणतात, रत्तू, रत्तू एक समय था, हिंदी समजेल ना सगळ्यांना, रत्तू एक समय था कि मेरा बेटा राजरत्न इस दुनिया से जाते समय मैं उसके शरीर पर कफन तक डाल नहीं सका. रत्तू, एक वेळ होती की माझा राजरत्न या जगातनं जात असताना त्याच्या शरीरावर मी साधं कफन पण टाकू शकलो नाही. पण आज मी या देशाला अशी व्यवस्था निर्माण करून दिली आहे, एक असा संविधान निर्माण करून दिला आहे की माझा येणारा प्रत्येक राजरत्न हा सुटा बुटात जन्माला येईल अशी व्यवस्था मी या देशाला निर्माण करून दिलेली आहे. बाबासाहेबांनी केवळ 395 कलमांचा हा संविधान निर्माण करून दिला नाही, तर तुमच्या आमच्या मुलांची सुटा बुटातली, टाय कोटातली व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला निर्माण करून दिली. आणि हीच व्यवस्था या मोहन भागवतच्या, नरेंद्र मोदीच्या डोळ्यात खुपते, म्हणून ते 18-18 तास काम करून या देशाचं संविधान घालवण्याचं काम करतात. दुसरं तिसरं काही कारण नाही. मनुस्मृती, इथे महिला मोठ्या प्रमाणात बसल्या. या मनुस्मृतीमध्ये महिलांचं स्थान काय होतं? मी बौद्धांच्या धम्मग्रंथातले उदाहरण देणार नाही तर म्हणतील बौद्धांनीच हिंदूंसाठी, ब्राह्मणांसाठी अपशब्द लिहून ठेवलेत. नाही,
मी हिंदूंचेच धर्मग्रंथ सांगतो. महाभारत ऐकलंय, वाचलंय, बघितलंय. या महाभारतामध्ये एक पात्र आहे, द्रौपदी. ही द्रौपदी भर सभेमध्ये हिचं चीरहरण करण्यात आलं. म्हणजे काय करण्यात आलं नक्की? वस्त्रहरण करण्यात आलं, साडी फेडण्यात आली. भर सभेमध्ये या देशामध्ये या देशाच्या एका महिलेला विवस्त्र करण्याचं काम या मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये या देशाच्या एका स्त्रीवर ओढवण्यात आलं. बरोबर आहे? मी लिहिलंय का हे? बाबासाहेबांनी लिहिलंय का हे? बुद्धाने लिहिलंय का हे? म्हणजे आम्ही टीका करत नाही. महाभारतातला आहे प्रसंग, हिंदू धर्मग्रंथातला भाग आहे. हिंदू धर्मग्रंथ लिहितो की मनुस्मृतीच्या कायद्यानुसार या द्रौपदीचं भर सभेमध्ये चीरहरण, वस्त्रहरण करण्याचं काम या देशामध्ये झालं. तोच संविधान काय लिहितो माहित आहे? तेच संविधान या देशाच्या स्त्रीसाठी काय लिहितो? जी मनुस्मृती या देशाच्या द्रौपदीला साडी वापरण्याचाही अधिकार देत नाही, ज्या देशामध्ये मनुस्मृती या देशातल्या द्रौपदीला विवस्त्र करायचं काम करते, तोच संविधान याच देशातल्या द्रौपदीला राष्ट्रपती बनवायचं काम करतो. आज तीच द्रौपदी या देशामध्ये प्रथम क्रमांकावर राष्ट्रपती स्थानावर बसवली, ती बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. मनूचा कायदा असता तर आजही नाक्या नाक्यावर, गल्ली गल्लीमध्ये हे चीरहरण, वस्त्रहरण करण्याचं काम या भारतात सुरू झालं असतं. आणि म्हणून या देशातली स्त्री, मग ती ब्राह्मणांची असो, क्षत्रियांची असो की शूद्राची असो, या देशातल्या प्रत्येक स्त्रीने या देशाचं मनुसंविधान टिकवणं, वाचवणं हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य असलं पाहिजे. या पद्धतीने संविधानाच्या लढाईमध्ये प्रत्येक स्त्रीने उतरलं पाहिजे. कारण हा संविधान या देशाच्या स्त्रीला अव्वल दर्जा देण्याचं काम करतं. म्हणून संविधान आणि धम्म हा दोन्हीही आम्हाला एकत्रितपणे रुजवणं, टिकवणं, वाढवणं ही आम्हा प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच पद्धतीने आमची स्वतंत्र अर्थव्यवस्थाही तयार करण्याचं काम आम्ही करतोय. ज्यांच्याकडे हे शेअर्स, बऱ्याच ठिकाणी यवतमाळचे आमचे अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत, बरेच शेअर होल्डर्स बनवण्याचं काम आमचं झालेलं आहे. ज्यांच्यापर्यंत हे शेअर होल्डर्स आले नाही, एक महिन्याभरामध्ये आमची वेबसाईट तयार होईल, QR कोड येतील. ज्या पद्धतीने आज आम्ही सभेतनं हे प्रचार करतोय, हे सभेतनंही प्रचार करायची आवश्यकता लागणार नाही. घर बसल्या तुम्ही याचे फॉर्म्स भरू शकता. आणि केवळ आम्ही भारतातल्या प्रत्येकाचे फॉर्म स्वीकारतही नाही आहोत. आम्हाला ज्या दिवशी कळलं की हा आंबेडकराईट नाही, आम्ही त्याचं अर्ज तिथेच मार्क करत आहोत. आम्हाला तुमचे 2,500 रुपये नको आहेत. मी अशा पद्धतीचं काम करतोय की आम्ही ज्या पद्धतीने पूर्ण देशात काम करू, त्याचा फळ, त्याचा मोबदला प्रत्येक बौद्धाला मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने काम करत आहोत. नाही तर आम्ही काम करायचो आणि त्याचा मोबदला ब्राह्मणांना जायचा, ते काम आम्हाला करायचं नाही. 25 वर्षाचा कार्यकाळ घेऊन मी आज काम करतोय आणि या 25 वर्षाच्या शेवटच्या दिवसाला मी या बौद्ध समाजाला इतकं ताकदवान बघणार आहे की आज ज्या पद्धतीने या देशाचा प्रधानमंत्री मंदिराचं उद्घाटन करतोय, मंदिरामध्ये लोटांगण घालतोय, त्याच पद्धतीने हिंदूंची मतं घेण्यासाठी या देशाचा प्रधानमंत्री फिरतोय. त्याच पद्धतीने 25व्या वर्षी मी या देशातल्या बौद्धांना इतकं ताकदवान, शैक्षणिक दृष्ट्या, अर्थ कारणाच्या दृष्ट्या प्रत्येक ठिकाणी एवढा ताकदवान बघेन की जो कोणी प्रधानमंत्र्याचा उमेदवार असेल तो बौद्ध भिक्खूच्या पाया पडल्याशिवाय प्रचाराला उतरणार नाही. इतका मोठा, इतका ताकदवान हा समाज करण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे. त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मला सहकार्य करा, एवढंच मी आशा आणि अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं बाळगतो. आज या आयोजकांनी मला या सभेचा अध्यक्ष देऊन मला तो मान दिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. बौद्ध भंतेजींनीही मला या ठिकाणी आमंत्रण दिलं,
त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. प्राध्यापक भदंत सुमेध बोधी महाथेरो आणि भदंत धम्मसेवक महाथेरो यांचेही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला हा मंच देऊन माझे विचार आपल्या समोर मांडण्यासाठी मला वेळ दिला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि जाता जाता आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की इतक्या शांतपणाने आपण मला ऐकलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.